हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला चमचमीत अशी सोयाबीनची रस्सा भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. इथे मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीची चमचमीत बघा सोयाबीनची भाजी बनवणार आहे. ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे आणि चवीला बघा अगदी नॉनव्हेज खाता येणार त्यापेक्षाही भारी लागेल. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तर पहिल्यांदा बघा इथं मी एका मोठ्या वाटीने बघा अर्धी वाटी इतके सोयाबीन घेतलेले आहेत. याला सोया चंक्स म्हणा किंवा सोयाबीन सांडगा म्हणा किंवा सोयाबीनची वडी म्हणू शकता. तुम्हाला जे हवं आहे ते नाव तुम्ही इथे तर इथं बघा भाजी बनवण्यासाठी पहिल्यांदा वाटण करायचं आहे. त्यासाठी इथं मी 5-7 लसणाच्या पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा, थोडंसं सुक्कं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सगळं साहित्य घालून मी याचं छान वाटण करणार आहे. वाटण करताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. इथं भाजी मी घरगुती साठवणीच्या काळ्या तिखटामध्ये बनवते आहे, त्यामुळे इतकंच साहित्य घेतलं आहे. तुमच्याकडे जर साठवणीचं तिखट नसेल तर तुम्ही यामध्ये बघा तुमच्या आवडीनुसार थोडेसे खडे मसालेसुद्धा घालू शकता. तर इथं बघा मी थोडासा कढीपत्तासुद्धा घातलेला आहे आणि बघू शकता याचं मी अशा पद्धतीने छान असं सुक्कं वाटण करून घेतलं आहे. अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. हे वाटण घातल्यावर बघा भाजी खायला खूप छान लागते. तर पहिल्यांदा तर बघा इथं कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. आता या पाण्यामध्ये बघा अगदी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. बघू शकता पाण्याला छान उकळी आली की यामध्ये बघा इथं मी सोया चंक्स घालून घेते. पहिल्यांदा आपल्याला बघा हे सोया चंक्स 4 ते 5 मिनटासाठी या पाण्यामध्ये छान असे शिजवून घ्यायचे. पहिल्यांदाच आपल्याला गरम पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे. बघू शकता 5 मिनटानंतर मी गॅस बंद करून घेतला आहे आणि हे शिजवून घेतलेले जे सोया चंक्स आहेत ते बघा इथे मी एका भांड्यामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे. या थंड पाण्यामध्ये काढून घेते. तर या थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचे आणि बघा हाताने थोडंसं प्रेस करून घेऊन यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं पाणी आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे. बघू शकता इथं मी ज्या पद्धतीने करते आहे अगदी सेम त्या पद्धतीने बघा यामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून घ्या. बघू शकता मी यामधलं सगळं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलं आहे. आता हे सोया चंक्स इथं मी साईडला ठेवून देते. तर बघा त्याचसोबत भाजी बनवण्यासाठी इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक बारीक कट करून घेतलेला आहे. त्याचसोबत एक टोमॅटो तोसुद्धा मी छान बारीक कट करून घेतला आहे आणि थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी हिरवी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. बघा आता भाजी बनवण्यासाठी पहिल्यांदा मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये बघा 2 ते 3 पळी इतकं तेल टाकून घेतलं आहे. तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालायचे. पहिल्यांदा बघा आपल्याला जिरे मोहरी छान अशी तडतडून घ्यायचे. तर बघू शकताय जिरे मोहरी छान अशी तडतडून घेतलेली आहेत. आता यामध्ये थोडासा कढीपत्तासुद्धा घालणार आहे. त्यानंतर यामध्ये बघा कट करून घेतलेला कांदा घालते आहे. कांदा आपल्याला बघा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. बघू शकता कांदा व्यवस्थित असा फ्राय होत आलेला आहे. आता यामध्ये बघा कट करून घेतलेला जो टोमॅटो आहे तो टोमॅटो आणि त्याचसोबत थोडीशी कट करून घेतलेली कोथिंबीर घालते आहे. आता आपल्याला टोमॅटोसुद्धा बघा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. बघू शकता मी छान असा कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये बघा आपण करून घेतलेलं जे सुक्कं वाटण आहे ते सुक्कं वाटण यामध्ये घालायचं आणि सुक्कं वाटणसुद्धा बघा आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं. आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा यामध्ये मी अगदी 1 चमचा इतका आपला पोहेचा जो चमचा असतो त्या चमच्याने अर्धा चमचा इतकं बेसनचं पीठ घालते आहे. बेसन पीठ घातल्यामुळं बघा आपली जी भाजी आहे ती छान दाटसर होते. त्याचसोबत चवीला अप्रतिम अशी लागते बघा, त्यामुळे मी घातलेलं आहे. आता बेसनसुद्धा बघा छान असं व्यवस्थित फ्राय केलं आहे. मस्त वाटणाला तेल सुटायला लागलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे. त्यासाठी बघा 1 चमचा इतकं मी घरगुती साठवणीचं काळं तिखट, 2 चमचे कांदा लसूण मसाला, थोडंसं लाल तिखट, थोडं कश्मीरी लाल तिखट, त्याचसोबत थोडासा गरम मसाला घातलेला आहे. आता हे सगळे मसाले घालून मी याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर बघा शिजवून घेतलेले जे सोया चंक्स आहेत ते सोया चंक्स मी यामध्ये घालते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आणि वरतून बघा थोडंसं मीठ घालायचं. ऑलरेडी आपण सोया चंक्स शिजवून घेताना मीठ घातलं आहे त्या अंदाजाने इथं मीठ घाला. आणि त्याचसोबत इथं बघा मी छोट्या चमच्याने 2 ते 3 चमचा इतकं शेंगदाण्याचं कूट घालते आहे. हे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे त्यामुळे सुद्धा बघा भाजी खायला खूप छान लागते.
किंवा तुम्ही शेंगदाण्याचं कूट नाही घातलं तरीही चालेल, ते ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. तुम्हाला जर अगदी सुकी भाजी हवी असेल तर तुम्ही याच स्टेजला यावरती अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन यावरती झाकण ठेवून सुद्धा 2 मिनिट वाफवून घेऊन ही भाजी खाऊ शकता. तशीसुद्धा भाजी खायला खूप छान लागते. इथं मला थोडासा रस्सा हवा आहे, त्यामुळे इथं बघा मी अर्धा ग्लास इतकं यामध्ये पाणी घातलेलं आहे. यामध्ये पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि बघा पहिल्यांदा ही भाजी मी फुल गॅसवरती 2 ते 3 मिनटासाठी शिजवून घेणार आहे. आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून बघा मिडियम गॅसवरती 4 ते 5 मिनटासाठी ही भाजी शिजवून घेणार आहे. मिडियम गॅसवरती भाजी शिजवून घेतल्यामुळं काय होतं बघा, आपली जी भाजी आहे त्याला मस्त अशी तर्री येते. त्यामुळं कधीही बघा कुठलीही भाजी शिजवताना 2 ते 3 मिनटासाठी मिडियम गॅसवरती ठेवायची, त्यामुळं भाजीला खूप छान तर्री येते. बघू शकता इथं भाजी आपल्याला जास्त वेळ शिजवून घ्यायची गरज नाही, कारण ऑलरेडी बघा आपले जे सोया चंक्स आहेत ते शिजवून घेतलेले आहेत. तर बघू शकता आता वरतून मी थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालते आहे आणि आपल्या भाजीला मस्त अशी तर्री आलेली आहे. बघू शकता दिसायला मस्त अशी भाजी दिसत आहे. आणि जितकी भाजी दिसायला छान दिसते तितकी चवीला अप्रतिम अशी लागते. तुम्हाला ही भाजी खाताना अजिबात कळणारच नाही की सोया चंक्स खाताय किंवा नॉनव्हेज खाताय, इतकी भारी चवीची ही भाजी लागते. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने सोया चंक्सची ही रस्सा भाजी नक्की बनवून बघा. अगदी घरच्या मसाल्यात होते आणि चवीला खूप छान लागते. ही भाजी तुम्ही गरम गरम चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत खाऊ शकता. खायला खूप छान लागते बघा. तर तुम्हाला आजची सोया चंक्सची रस्सा भाजीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.